नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. हे म्हाळुंग यमाई देवीचं मंदिर गेले अनेक वर्षापासून पुरातत्व खात्याच्या ताब्यात असलेलं हे मंदिर आणि ह्याच्या अवतीभोवतीचा जर परिसर आपण पाहिला तर इथं समोर प्रशस्त असं या ठिकाणी पटांगण आहे. आणि गेले अनेक वर्षापासून इथं एक प्रश्न भेडसावतोय की इथल्या यमाई देवीच्या प्रांगणामध्ये समोरच्या बाजूला जे काम झालेलं आहे ते अतिशय ढिसाळ झाल्यामुळं अशा प्रकारे तिथून एक ओढ्याच्या दिशेने वाहत जाणारं गटार आहे आणि त्याला अशा प्रकारे मोठमोठे बोगदे पडलेले आहेत. आपण गेले अनेक दिवसापासून या संदर्भातल्या जे इथं भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत तर ह्या खड्ड्यामध्ये अडकतात, त्यांना नाहक त्रास होतो. आणि याचमुळे इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी उपोषण देखील धरलं होतं. आणि आत्ता त्यांनी एक रस्त्याच्या बाजूला एक मोठा असा बॅनर लावलेला आहे आणि याच्यावरती जे इथलं स्थानिक प्रशासन आहे आणि इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना अनुसरून इथं बॅनरबाजी केलेली आहे. आणि हा बॅनर या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष या ठिकाणी वेधून घेतो आहे. आणि ते रणजित नवगिरे ज्यांनी हा इथं बॅनर लावलेला आहे, जाब विचारणार असं लिहिलेलं आहे. आणि आपण बॅनरच्या माध्यमातून पाहतो की कशा प्रकारे त्यांनी फोटो टाकलेले आहेत किंवा तिथं मजकूर लिहिलेला आहे. आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत की नेमकं हा बॅनर का लावलेला आहे किंवा काय त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. ऐकूया आपण त्यांच्याच तोंडून. खरं तर 4 वर्ष झालं गावचे नागरिक नगरपंचायतमध्ये या बाबतीत तक्रार करत होते की जे यमाई देवी पटांगणात खड्डे आहेत त्या खड्ड्यात भाविक भक्तांच्या गाड्या अडकत आहेत. त्यासाठी वारंवार तक्रार करून देखील नगरपंचायत याकडे दखल घेत नाही. मी दिनांक 16 जानेवारी रोजी नगरपंचायतकडे उपोषण करीन असा इशारा केला होता, पण त्यांनी दिनांक 23 जानेवारीला पत्र काढलं. केवळ उपोषण थांबवण्यासाठी त्यांनी कागदे घोडवून नाचवण्यासाठी हे पत्र काढले काय असं वाटते नागरिकांना. अनेक नागरिकांच्या भाविक भक्तांच्या गाड्या या खड्ड्यांमध्ये अडकत आहेत. प्रशासन झोपी गेले आणि आज बॅनरचा 3रा दिवस आहे तरी गावचे पुढारी कुठे गेलेत? कारण का ह्या यमाई देवीच्या मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी हे पुढारी ढोंगी पुढारी आज गावात दिसत नाहीत. खरं तर हे वैचारिक भिकारी झालेत की काय असे नागरिकांना वाटत आहे. कारण का बॅनर लावला याचं उत्तरही त्यांच्याकडे नाही. त्यांनी 31 मार्च पर्यंत दखल घेतली नाही तर मी नगरपंचायत समोर तीव्र आंदोलन करणार आहे.